आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काजू तुला 10 वेळा सांगितलं ना या पिशव्या साईज नुसार ठेवत जा म्हणून. हा हे बघ हे पोताची तोंड उघडीच आहेत. कोण बांधून ठेवणार? मी मी. मालाच्या अर्धा किलोच्या पावशेरच्या पिशव्या बांधून ठेवल्या का? नाही तो माल मागवायचा होता मागवला? नाही. अरे काहीच नाही केलं. दिवसभर काय करतो मग तू दुकानात? अरे असं असतं व्हायला का दादा? जी कामं केली नाही त्याच्याबद्दल बोलतोय तू. जी कामं केली त्याच्याबद्दल बोल की. काय काय केलं? हा बघ, ज्यांच्या उधाऱ्या होत्या त्यांचे नावं बाजूला काढली. ज्यांचं सामान घरी पोहोचत ती सामान देऊन आलो. वरनं दुकानातलं सगळं झाडून काढलं. वरनं येणारं जाणारं गिराईक सगळं मीच बघतोय. आता मला सांग, एवढं सगळं करून मी तू म्हणतोय काय केलेस? आता एवढ्याशा जीवानं काय काय करायचं? आता ह्याच्यापेक्षा जास्त मी एकटा काहीच करू शकत नाही. अरे मग तू नाही करणार तर कोण करणार? असं कसं मी करू शकतो? आता मला सांग, उंचीवरचं सामान मला ठेवता येतं का उंचीमुळं? नाही ना. पुढे होता तो आम्ही कामं वाटून घ्यायचो. पण आता ते दुकानात फिरकत नाही, दिवसभर क्लासवर असतो. आता मला सांग, मी काय करायचं ह्याच्यात? हे बघ बागूचा क्लास सुरू आहे तोपर्यंत तो इकडे फिरकणार नाही. आपल्याला सगळं बघायला लागणार आहे. हा ना, मग तू उद्यापासून दिवसभर माझ्यावर दुकानात थांबायचं. मी आज निघालोय पुण्याला, त्यामुळे मला नाही लक्षात येत आहे ना. पुण्याला कशाला? अरे हा एक महत्वाचं काम. अरे तू जिकडे शिकत होती ना त्या कॉलेजमध्ये जायचंय मला. तिने काम अर्धवट ठेवलंय ते पूर्ण करायचं. हे ठेव, चल ठेवायला घे, चल धर, हे धर. आई, तेजूचा फोन आला होता. ती ना मंदिरात येतेय. ठीक आहे, मी आता तिकडेच निघतेय. तुम्ही पण आला असता तर तुमची आणि तिची भेट झाली असती. मला पण तिची लई काळजी वाटते. मला भेटायचंय तिला. हा, पण नुसतं भेटून चालणार नाहीये. आता तुमचे भरभरून आशीर्वाद लागतील आणि ते सुद्धा डबल. म्हणजे आपल्या तेजूला जुळं होणार आहे. आई, काय? खरंच? आम्ही आता काही दिवसांपूर्वीच मी तिला सोनोग्राफीसाठी घेऊन गेले होते, तेव्हाच कळलं आम्हाला. अरे बापरे, जुळं म्हणजे लयच काळजी घ्यायला लागेल ना. बाळांची तब्येत तर ठीक आहे ना? आणि आपली तेजू स्वतःची काळजी घेते ना ती? बाळ एकदम व्यवस्थित आहेत आणि त्यांचा मामा मावशा आजी आजोबा आहेत की त्यांची काळजी घ्यायला. आणि सगळ्यांचं प्रेम, तुम्हा मोठ्यांचे आशीर्वाद आहेतच की. त्यामुळे सगळं छानच होणार आहे. आणि हो, तेजू पण तिची काळजी घेतीये. पण तुम्ही तिला भेटला ना की आणखीन हक्काने तिला बजावून सांगा काळजी घ्यायला. आई, तुमची आणि तेजूची भेट व्हावी असं मनापासून वाटतंय मला. प्लीज चला ना. पण मी तिथं आलेलं तेजूला आवडेल का? हो, का नाही आवडणार? नक्कीच आवडेल तिला. आणि मुळात तुम्हाला येऊन बरं वाटेल की नाही? बरं, तुम्ही काय तिचं काही वाईट करणार आहात का? झालं तर मग तुम्ही पण चला. मी पुढे होते, तुम्ही या आवरून. तुळजा थांब, मी जरा आतलं पटकन आवरते आणि तुझ्या संगच येते. चालेल. हे बाईला, माझं 10 नंबरचा पाना आणि मारुतूल बघितलं का कुठं तू? हो नाना, तुमचं सामान कुठे ठेवलंय मला काय माहित. बघा की इकडेच कुठं तर ठेवलं असाल. अरे स्वतःच्या मनाला लाज तरी जरा. हा, काम नाही निदान शोधायला तरी मदत करत जा ना जरा. आणि ते मोबाईल नावाचं बूट बाजूला ठेव. ना हे घ्या तुमचा मारतूल आणि हा तुमचा 10 नंबरचा पाना घ्या. काल आल्यावर आतल्या टेबलवर ठेवून गेला होता तुम्ही. बघितलं का नाना? स्वतः वस्तू तुम्ही इकडे तिकडे ठेवता आणि शोधता दुसरीकडे, आणि नाही सापडल्या की माझ्यावर फायरिंग करता. ए, खाऊन खाऊन बैल झालाय नुसता आणि बापाला शहाणपणे शिकवतो रे तू. तुला ना चांगला ठोकर. ना अहो राहू दे की. तुम्ही कशा लोक चिडचिड करताय? परत तुमचं पित्त खवळ. बरं, हे असले मळलेले कपडे घालून कुठे निघालत? ते गणपत पवाराच्या रानात चाललोय. त्याचा जरा विहिरीवरचा पंप दुरुस्त करायचा आहे ना, म्हणून चाललोय. आणि पावसाळा आहे ना, म्हणून पावसाळा संपायच्या दुरुस्त केला पाहिजे असं म्हणत होता तो. ये तुम्ही. नाना
अहो कारण नसताना हे असं पावसा पाण्याचं स्वतःच्या जीवाचे हाल कशाला करून घेता उगाच तुम्ही? प्रश्न पैशांचाच आहे ना, मग त्यात तू आहेत की ते करतील की 2-4 कामं. यो आणि काम ह्याच्या नादाला लागलो ना तर आपलं सगळ्यांचं पोट भरल. चल ये तुम्ही. अहो नाना, अहो दत्तू ऐका की, अहो तुम्ही नानांचा विचार करा की जरा. ते ह्या वयात एवढी समधी कामं करतात. आता तुम्ही जर हातात 2-4 कामं घेतली तर त्यांना हे सगळं करायलाच लागणार नाही ना. असं ना, त्याला हवं कसली ही कामं करायला. त्याची स्वतःची जिम असती ना तरी आतापर्यंत कमवायला लागलं असतं पोरग माझं. पण नाही, यांना दुसऱ्याचं भलं करायचं होतं. लोकांचं झालं भलं, पण माझ्या पोराचं वाटोळं झालं ना. नानी अगदी वेळेवर आणलंच बघ. डाईटचीच वेळ झाली तर मला लई भूक लागली होती. नानी, आपलं मूल स्वतःच्या पायावर उभं राहावं असं जगातल्या प्रत्येक आई वडिलाला वाटत असतं. तुम्हाला नाही का वाटत? ए, तू नको मला ज्ञानाचा धडा शिकूस, कळलं ना. माझं पोरग जेव्हा त्याच्या पायावर उभं राहायचं ना तेव्हा राहू दे. मला काही एवढी गडबड नाही. असू देत. आत्या, मी बहिणीला कळवलं होतं पण ती अजून कशी नाही पोहोचली. मला वाटलं होतं दर्शन पण होईल आणि तिला भेटता पण येईल. अगं आता वाईच इकडं तिकडं होतायच, येईलच बघ. तेजू कशी आहेस बाळा? बरी आहे. मला लई आनंद झाला बघ. तुला जुळी होणार आहेत हे ऐकल्यावर मला राहावलंच नाही. मी लगेच आले तुला भेटायला. आता लई काळजी घ्यायची हा. तेजू, भेटलीस का गायला? अशा वेळी ना आईचा आशीर्वाद सोबत असणं फार गरजेचं असतं. म्हणजे सगळ्या बाबतीत मदतही होते आणि मायाचा ओलावा सुद्धा सोबत राहतो. तेजू, तुझं नेहमीच कौतुक वाटतं बघ मला. तुझं साधेपणा, तुझं निस्वार्थी वागणं, लहानपणापासून तू अशीच आहेस. आणि आता अजिबात घाबरू नको. तुझी पुण्याई तुझ्या पाठीशी आहे. सगळं व्यवस्थित होईल आणि माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. किती गोड दिसतेस ग तू. वेगळंच तेज आलंय तुझ्या चेहऱ्यावर. मला जेव्हा सूर्य झाला होता ना मी नेहमी आनंदी असायची. पहिलंच बाळंतपण होतं ना माझं. पण तू जेव्हा माझ्या पोटात राहिली तेव्हा वेगळंच तेज आलं होतं माझ्या चेहऱ्यावर. तुकतुकी आली होती. अगं माझी सासूबाई मला म्हणायची, आशे वेगळंच तेज आलंय तुझ्या चेहऱ्यावर, या खेपेला पोरगीच होणार. तू पण आता तशीच दिसतेस बघ. माझं मन मला सांगते तुझ्या पोटी तुझ्यासारख्या 2 गोड पोरी येतील बघ.